नमस्कार, मी सिद्धेश आणि मी सचिन खुटवळकर. आज काय विशेष या आमच्या विशेष भागामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि महत्त्वाच्या घडामोडी आज दिवसभरामध्ये कुठल्या असणार आहेत, काय काय घडामोडी असणार आहेत ज्याच्यावरती लक्ष ठेवावं लागणार आहे, आणि काय काय घडलेलं ज्याचा परिणाम आज आपल्याला बघायला मिळू शकतो, अशा सगळ्या घटनांवरती बोलण्याचा मी आणि सचिन प्रयत्न करणार आहोत. सुरुवात करणार आहोत ती म्हणजे दोन महत्त्वाच्या घडामोडी आज सकाळीच समोर आल्यात, त्या म्हणजे अपघाताचं जे सत्र आहे राज्यातलं ते काही थांबायचं नाव घेत नाहीये. आणि गेल्या 24 तासांमध्ये 3 महत्त्वाचे अपघात घडलेले आहेत. काल उसगावमध्ये एक फोंडाजवळ अपघात घडला होता. सुदैवानं फॉर्च्युनर कारचा अपघात घडला होता. फॉर्च्युनरचाही चक्काचूर झाला होता, पण सुदैवानं त्या अपघातामध्ये जीवितहानी झाली नव्हती. पुजारी आणि त्या पुजाऱ्याची बायको थोडक्यात वाचली होती त्या अपघातातनं. पण आज 2 महत्त्वाचे अपघात आणखीन समोर आले आहेत आणि या 2 अपघातांमध्ये 3 जणांचा बळी गेलेला आहे. हडफड्यामध्ये खाडीमध्ये एक कार बुडून अपघात झालाय. कार नेमकी कुठली आहे कळू शकलं नाहीये, पण एक महाराष्ट्रातलं दाम्पत्य या खाडीमध्ये बुडून त्यांचा दुर्दैवी अंत झाल्याची बातमी जी आहे धक्कादायक ती समोर आलेली आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक परवरीतला मुलगा आहे, त्याचा देखील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम जवळ अपघात झाला आणि रविवारी रात्रीच्या सुमारास झालेला हा अपघात आहे. आणि या अपघातामध्ये या तरुणाचा मृत्यू झालाय. एक जण या अपघातामध्ये जखमी देखील झालाय. धक्कादायक बाब या अपघातातली सगळ्यात महत्त्वाची ही आहे की 7 तासांपूर्वीच या तरुणानं गाडी खरेदी केली होती. त्याचे फोटोही समोर आले आहेत. आणि 7 तासांनंतर झालेल्या या अपघातामध्ये या तरुणाला जीव गमवावा लागला. रस्ते अपघातांचं जे सत्र आहे राज्यातलं ते काही थांबायचं नाव घेत नाहीये सचिन. हो, कारण आपण बघितलं की याच बातमीचा आपण आधार घेऊया. 7 तासांपूर्वी घेतलेली नवी कोरी कार आणि ते दोघेही, जे एक जखमी झाला आणि एक जो मृत्यू झालेला आहे, ते दोघेही युवक होते. आणि युवकांनी ही नवी कार घेऊन ते फिरायला गेले असतील. रात्री त्यांनी भरधाव वेगानं ती कार चालवली असेल आणि त्यामुळे हा अपघात घडला असेल. आपण बघितलं तर राज्यामध्ये जे बरेचसे रस्ते आहेत त्यांची स्थिती अगदी वाईट झालेली आहे. मध्ये मध्ये काही पॅच असे आहेत ज्या ठिकाणी आपण वेगात वाहनं चालवू शकतो, परंतु त्या ठिकाणी जर वेगात वाहनं चालवली तर पुढे अशी एखादी जागा येते की ज्या ठिकाणी आपल्याला गाडी कंट्रोल होत नाही, ब्रेक लावूनही गाडी कंट्रोल होत नाही आणि मग हे अपघात घडतात. त्यामुळे कदाचित आता अपघाताची पोलिसांकडून जी काही माहिती मिळेल त्याच्यात आपल्याला कळेल की नेमका हा अपघात कशामुळे झाला. भरधाव वेगामुळे झाला, रस्ते खराब असल्यामुळे झाला, की काही वेगळं कारण होतं, कोणी ठोकली कार, दुसरी गाडी आणून ठोकली का, आणि या संदर्भात आपल्याला अधिक स्पष्टता येईल. परंतु जे अपघातांचं सत्र आहे त्याचा जर विचार केला असेल तर कुठेतरी जी आपल्या सगळ्या वाहन चालकांना शिस्त असायला पाहिजे, स्वयंशिस्त, ती कुठेतरी कमी पडत असल्याचं आपल्याला दिसतंय. नक्कीच. आणि हे अपघाताचं सत्र गेल्या काही दिवसांपासून वाढलेलं आहे आणि ते थांबायचं नाव घेत नाहीये. 2021ची जर का पहिल्या 6 महिन्यांची आकडेवारी बघितली तर त्याच्यामध्ये अपघातामध्ये जे होणारे मृत्यू आहेत ते कमी झाल्याची नोंद बघायला मिळाली होती, पण अपघाताचं प्रमाण वाढल्याचं या आकडेवारीतनं समोर आलं होतं. आणि पुन्हा एकदा मागच्या 24 तासांमध्ये 3 अपघात झाले आहेत. या 3 अपघातांमध्ये 3 बळी गेलेला आहे आणि एक दाम्पत्य देखील याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेलं आहे. अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घटना. यानंतर इतर घटनांकडे वळूयात, पण सगळ्यात महत्त्वाचा दिवस असणार आहे. गणेश चतुर्थी झाली आहे काल आणि त्याच्यानंतर लगेचच श्री गणेशा झालेला आहे. तो म्हणजे निवडणुकांच्या प्रचाराचा आणि निवडणुकांच्या रणधुमाळीचा. कारण महत्त्वाच्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे महत्त्वाचे नेते आज गोव्यामध्ये एकमेकांच्या समोर उभे ठाकले जाणार आहेत. वेगवेगळ्या घटना आणि राजकीय घडामोडी आपल्याला बघायला मिळणार आहेत. 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक आहे काँग्रेसची, एक आहे आपची आणि एक आहे भाजपची. सुरुवात भाजपपासून करूयात. देवेंद्र फडणवीस गोव्यामध्ये दाखल झालेले आहेत आज सकाळी आणि गोवा निवडणूक प्रभारी झाल्यापासून त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. अत्यंत महत्त्वाचा दौरा. दिवसभरामध्ये महत्त्वपूर्ण घडामोडी घडतीलच. दुपारनंतर ते बोलण्याची देखील शक्यता आहे. काय वाटतंय फडणवीसांचा हा पहिला दौरा, गोव्याचं राजकारण, बिहारमध्ये केलेली कामगिरी आणि आता गोव्याची मोहीम? कारण फडणवीसांचं नाव ज्यावेळी जाहीर झालं होतं त्याचवेळी कुठेतरी 2 प्रकारचे सूर उमटले होते. की एक सूर असा होता की फडणवीसांचा प्रभाव गोव्यात, विशेषतः दक्षिण गोव्यात पडणार नाही. दुसरा सूर असा उमटला होता की उत्तर गोव्यातला जो हिंदू मतदार आहे किंवा उत्तर गोव्यातलं जे काही राजकारण आहे तिथे फडणवीसांचा प्रभाव किंवा त्यांचं एक नाव असल्यामुळे नक्की ते प्रभावी ठरतील आणि भाजपनं त्यासाठीच त्यांना इथं आणलं असावं. कारण गोव्याला कर्नाटकपेक्षा महाराष्ट्रातले नेते हे अधिक जवळचे वाटतात, गोव्यातल्या लोकांनाही वाटतात. आणि एकूणच गोव्याचा माइंडसेट इथल्या महाराष्ट्रातील नेत्यांना चांगल्या प्रकारे कळू शकतो. इथल्या लोकल नेत्यांसोबत त्यांचं चांगले संबंध असतात, ते चांगल्या प्रकारे जुळवून घेतात. भाषेचाही विषय आहे. कर्नाटकातून येणारे एकतर इंग्लिशमध्ये संवाद साधतात किंवा कन्नडमध्ये. फारच फार एखाद दुसरा नेता
हिंदीमध्ये प्रयत्न करतो, परंतु महाराष्ट्रातील नेते हे अस्खलित इंग्लिशही बोलतात, मराठीही बोलतात, मराठी तर बोलतातच आणि हिंदीमध्येही संवाद साधतात. त्यामुळे कदाचित फडणवीसांचं नाव समोर आलं असेल आणि बिहारमध्ये त्यांनी जी काही कामगिरी बजावली, भाजपला जे यश मिळवून दिलं, त्याच्या जोरावर त्यांना बिहार नंतर गोव्याची जबाबदारी दिलेली आहे. आणि नक्कीच आपल्याला, कारण आज ते सकाळी आल्यानंतर बघायला मिळालं की ते पत्रकारांकडे त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांनी सरळ सांगितलं की मी नंतर बोलतो, सध्या मी गोव्यात आलेलो आहे आणि आत्ता काही बोलणार नाही. याचाच अर्थ जे सतीश धोंड इथले संघटन मंत्री आहेत किंवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे हे त्यांच्या स्वागतासाठी दाबोळीला गेले होते, त्यांच्यासोबत ते सविस्तर चर्चा करतील, गोव्यातील जी ग्राउंड रियालिटी आहे समजून इथल्या घेतील, सगळ्या गोष्टी ते समजून घेतील आणि नंतरच ते पक्षाच्या वतीनं किंवा एकूणच भाजपच्या रणनीती संदर्भात आपलं निवेदन करतील. बरोबर. पण त्याच्या आधीच प्रमोद सावंत असतील किंवा सदानंद शेठ तानवडे असतील, या सगळ्यांनीच जे आहे ते दौरे करायला सुरुवात केलेली आहे, वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार सुरू झालेला आहे. त्यामुळे भाजप आधीच तयारीला लागलेलं आहे. आता रणनीती नेमकी काय ठरवली जाणार हे पाहणं महत्वाचं आहे, कारण बंडखोरांचं आव्हान भाजपसमोर मोठं असणार आहे. अनेकांनी सांगितलेलं आहे की आम्ही इच्छुक आहोत लढण्यासाठी म्हणून. आत्ताच टोनी फर्नांडिसांच्या विरोधात डिकूंना जे आहेत त्यांनी देखील म्हटलंय, बाबूसच्या जवळचे, की मी पण विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. त्यामुळे हे भाजपसमोरचं सगळ्यात मोठं एक आव्हान असणार आहे येत्या निवडणुकीमध्ये. आणि त्या सगळ्यावरती देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीनं रणनीती आखतात हे देखील पाहणं त्यानिमित्तानं महत्वाचं ठरेल. दुसरी महत्वाची गोष्ट सांगण्याआधी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे राष्ट्रीय पातळीवरती, की 3 महत्वाच्या राज्यांचे मुख्यमंत्री हल्लीच बदलले आहेत. त्यातलं एक राज्य आहे कर्नाटक, एक आहे हल्लीच झालेलं गुजरात आणि आता पंजाब. 3 राज्यांचे मुख्यमंत्री बदलले आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या ज्या निवडणुका आता येत्या 5 ते 6 राज्यांमध्ये 2022 मध्ये लागणार आहेत, त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महत्वपूर्ण राजकीय घडामोडी संपूर्ण देशभर आपल्याला घडताना बघायला मिळतात. आणि त्याच्याच पार्श्वभूमीवरती उत्तराखंडमध्ये महत्वपूर्ण घोषणा केल्यानंतर आज आपचे अरविंद केजरीवाल सुद्धा गोव्यामध्ये दाखल होत आहेत. याआधी त्यांनी काय काय घोषणा दिल्या होत्या सचिन तुम्हाला सांगेलच, आणि आता नेमक्या काय घोषणा होऊ शकतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. पण नेमकं अरविंद केजरीवाल गोव्यात येत आहेत. आप पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे. दुसरा पक्ष आणि दुसरे नेते, दुसऱ्या पक्षाचे महत्वाचे नेते, आणि अरविंद केजरीवालांचा हा माझ्या मते 3रा किंवा 4था दौरा असेल गोव्याच्या, त्या दृष्टीनं महत्व आहेच. म्हणजे हो, कारण मागच्या वेळी आपण बघितलं तर त्यांनी मोफत विजेचं एक घोषणा केली होती आणि मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसादही मिळाला. आपकडून बऱ्याच प्रमाणात सोशल मीडियावर असेल किंवा स्थानिक पातळीवर या संदर्भात जाहिरात करण्यात आली, लोकांपर्यंत हा विषय पोहोचवण्यात आला की 300 युनिट वीज तुम्हाला मोफत मिळू शकते. अर्थात भाजपनं त्याच्यावर काउंटर अटॅकही केला आणि कशा प्रकारे ही योजना फोल आहे, दिल्लीमध्ये ती कशी अयशस्वी ठरली याचेही दाखले दिले. परंतु हा वेगळा विषय आहे. पण ज्यावेळी 300 युनिट वीज मोफत दिली जाईल अशी घोषणा एखाद्या पक्षाकडून केली जाते, आमचं सरकार आलं तर नक्कीच त्याचा कुठे ना कुठे मतदारांमध्ये प्रभाव पडतो आणि एक वेगळा विचार मतदारांमध्ये निर्माण होतो. आणि याच त्या घोषणेमुळे लगेचच आपल्याला बघायला मिळालं की मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी एक घोषणा केली की 16,000 लिटर पाणी मोफत देणार छोट्या कुटुंबांना आणि किंवा सगळ्याच गोमंतकीयांना, आणि त्यानंतरच्या पाण्यावर जो काही अधिभार असेल तो लावला जाईल. आणि आपकडून लगेचच त्यावर निशाणा साधण्यात आला की आम्ही मोफत वीज देण्याची घोषणा केली, तुम्ही लगेच मोफत पाण्याची घोषणा केली आणि आमच्याच योजना तुम्ही पुढे रेटायला बघता आहात, परंतु हा तुमचा डाव यशस्वी होणार नाही. त्याच्यानंतर आणखी एक गोवा सरकारनं केलं, डॉक्टर प्रमोद सावंतांनी घोषणा केली की एक खिडकी योजना, आणि सगळ्या योजना असतील, सगळ्या सरकारी काही ज्या काही योजना आणि दाखले असतील ते सगळे एकत्र तुम्हाला मिळतील अशी घोषणा केली, जे दिल्लीमध्ये चालू आहे. गोव्यातही मधल्या काळात हा प्रकार सुरू होता, परंतु नंतर त्याला कुठेतरी ब्रेक मिळाला, त्याला कोविडचं कारण दिलं गेलं. आणि या पार्श्वभूमीवर आता बघावं लागेल की केजरीवाल या दोन्ही गोवा सरकारच्या घोषणांचा किंवा भाजपच्या घोषणांचा कशा प्रकारे समाचार घेतात आणि त्याला वरचढ ठरणाऱ्या आणखी काही योजना गोमंतकीयांसाठी आणतात का, हेही पाहणं उत्सुकतेचं आहे. आज सकाळीच केजरीवालांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्याच्यावरनं त्यांनी, या ट्विटमध्ये त्यांनी गोव्यातली जी बेरोजगारी आहे त्याच्यावरनं हल्लाबोल केलाय. एकंदरीतच उत्तराखंडमध्ये काल जेव्हा केजरीवाल होते तेव्हा त्यांनी एक महत्वाची घोषणा केली सचिन, आणि ही घोषणा अशी होती की बेरोजगारांसाठी साधारणपणे लाखो नोकऱ्यांच्या संधी ज्या आहेत त्या निर्माण केल्या जातील, बेरोजगारांना भत्ता दिला जाईल आणि त्याचप्रमाणे जे वेगवेगळे घटक आहेत त्या वेगवेगळ्या घटकांसाठी विविध योजना कशा राबवल्या जातील त्याचा एक ॲक्शन प्लॅन उत्तराखंडमध्ये केजरीवालांनी मांडला होता. त्यामुळे गोव्यामध्ये सुद्धा उत्तराखंडच्या धर्तीवरती ज्या घोषणांचा पाऊस पडण्यात आला
तसाच पाऊस आपल्याला गोव्यामध्ये केजरीवालांच्या या दौऱ्यामध्ये बघायला मिळणार का, याकडे जरा लक्ष ठेवावं लागेल. त्यामुळे हा दौरा सुद्धा केजरीवालांचा त्यानिमित्तानं महत्त्वाचा ठरणार आहे. तिसरी एक महत्त्वाची राजकीय पक्ष तो म्हणजे काँग्रेस. आणि काँग्रेसचे पी चिदंबरम जेव्हापासून गोव्यामध्ये येऊ लागलेत तेव्हापासून काँग्रेसचं जरा बदललेलं रूप बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा गोव्यामध्येच आहेत पी चिदंबरम. आणि काल तर रॉड्रिक्स आरटीआय कार्यकर्ते जे आहेत त्यांनी सुद्धा भेट घेतली, आयरिश रॉड्रिक्स यांनी भेट घेतली आहे. एकंदरीत हे 3 महत्त्वाचे नेते एकमेकांच्या समोर उभे ठाकले जाणार आहेत. निवडणुकीच्या म्हणजे थेट निवडणुकीच्या रिंगणात जरी नसलं तरी अप्रत्यक्षरित्या यांची देखील चुरस बघायला मिळणार आहे. हे 3 नेते, 3 पक्ष आणि या 3 घडामोडी आजच्या दिवसभरामध्ये काय वाटतंय, एकंदरीत दिवसभरामध्ये काय काय चुरस बघायला मिळेल? मोठी रणधुमाळी राजकीय आपल्याला बघायला मिळेल. आरोप प्रत्यारोपही होतील, परंतु कुठेतरी सर्वसामान्य गोयकार जो आहे माणूस, त्याच्या मनातला एक प्रश्न आहे की निवडणुकीला 6 महिने राहिले, वर्ष राहिलं की तुम्ही सगळे अकस्मात अवतार धारण केल्यासारखे गोव्यात प्रकट होता. राष्ट्रीय पातळीवरून येता, कोण निवडणूक निरीक्षक असतो, कोण पक्षाचा श्रेष्ठी म्हणून येतो आणि गोव्याचं हित किंवा गोयकारांचं हित जणू काय आपल्यालाच माहीत आहे. गोयकारांचा कैवार जणू काय आपणच घेतो आहोत आणि आपण अवतार धारण केला आणि आता तुमचं सगळं काही पुढे बरं होईल आणि पुढच्या 6 महिन्यानंतर ज्या निवडणुका येतील त्यानंतर सगळा आनंदी आनंद असेल, कोणालाच कसली चिंता राहणार नाही, अशा प्रकारचं एक चित्र सगळ्याच पक्षांकडून उभं केलं जातंय. आणि या परिस्थितीत मतदाराला गोंधळून टाकण्याचा एक कुठेतरी प्रयत्न दिसतोय. मतदाराला नेमकं कळणार नाही की आपण नेमकं जायचं कुठल्या दिशेने. आणि त्याच्यामुळे कुठेतरी असं दिसून येतंय की लोकांनी सुद्धा विचार करायला हवा की आज ज्या प्रकारे तुम्हाला आश्वासनं, प्रलोभनं दाखवली जात आहेत, गेल्या 5 वर्षांचा विचार करा, त्याच्या आधीच्या 5 वर्षांचा विचार करा आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचाही विचार करायला हवा. आणि त्या दृष्टीनं या सगळ्या राजकीय रणधुमाळीकडे लोकांनी स्वतःहून आपली विवेकबुद्धी जागृत ठेवून बघितलं पाहिजे आणि गोव्याचं सगळ्यात महत्त्वाचं जे हित आहे गोव्याचं, याच्याकडे लक्ष ठेवून निर्णय घ्यायला पाहिजेत आणि त्या प्रकारे पुढे जायला पाहिजे. बरोबर. आणि हे हित जे आहे ते नेमकं कशामध्ये आहे आणि कशामध्ये नाही आहे हे लोकांना चांगलं कळतं. आणि त्याच संदर्भातल्या 2 महत्त्वाच्या बातम्या आज दैनिक गोवन वार्ताने दिलेल्या आहेत. त्यातली एक सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे मी गोव्यामध्ये आतापर्यंत जितक्याही माणसांना भेटलो त्यापैकी 50% जास्त माणसं किंवा जास्त तरुण मुलं अशी होती की ज्यांना शिक्षक व्हायचं होतं किंवा ज्यांना बीएड करायचंय, डीएड करायचंय किंवा लेक्चरर व्हायचंय, शाळेमध्ये शिक्षक व्हायचंय किंवा शिक्षिका व्हायचंय. याच अनुषंगानं एक महत्त्वाची बातमी शिक्षकांसंदर्भातही येते. आणि अजून एक बातमी जी गेल्या दुसऱ्या लाटेमध्ये जे नेमणूक करण्यात आली मल्टीटास्क कोविड स्टाफची कॉन्ट्रॅक्ट बेसवरती, त्यांच्या संदर्भातली पण एक महत्त्वाची बातमी आहे. त्या दोन्ही बातम्यांवरती बोलण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. शिक्षकांबाबतची जी बातमी आहे सचिन, ती तर फारच धक्कादायक आहे. कारण एकाही सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये फुल टाइम शिक्षक नाही, ही कुठेतरी खेदाची बाब आहे. म्हणजे सर्वाधिक साक्षर राज्य आणि कुठेच एकही फुल टाइम शिक्षक नाही. आणि आतापर्यंत कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवरती किंवा एलबीटी वरती ज्या पद्धतीनं शिक्षक काम करतायत तर त्यांचा पगार सुद्धा हा कुठेतरी सुरक्षा रक्षकाच्या 150 रुपये वगैरे प्रत्येक तासाला. म्हणजे हे कुठेतरी भयंकर वास्तव आहे आणि हे समजून घ्यायला पाहिजे. कारण दर वर्षाला जवळपास एक 350, 400, 450च्या आसपास बीएड, डीएड करून विद्यार्थी बाहेर पडत असतील. त्या विद्यार्थ्यांचं गेल्या 10 वर्षांमध्ये काय झालेलं असू शकतं याची आपण निव्वळ कल्पना करू शकतो सचिन. कारण या सगळ्या शैक्षणिक विषयासंदर्भात मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत मागच्या काही दिवसापूर्वी बोलले होते, गेल्याच आठवड्यात, की गोव्यात शैक्षणिकदृष्ट्या प्रचंड विकास झालेला आहे आणि आम्ही शिक्षणावर जास्त भर दिलेला आहे. ते मग पायाभूत सुविधा असतील किंवा इतर बाबतीत आपण सरकारी शाळांकडे लक्ष दिलेलं आहे. नक्कीच त्यांनी दिलेलंही असेल, पायाभूत सुविधाही उभ्या केल्या असतील. परंतु हे जे धगधगतं वास्तव आहे शिक्षणिक क्षेत्रातलं, कुठेतरी सरकारी शाळांना सरकारच मागे खेचायचा प्रयत्न करतंय का आणि खाजगी संस्थांचं जे काही चाललेलं आहे, बरोबर दुकान चाललेलं आहे, ते आणखी जोमानं चालावं असं सरकारलाच वाटतंय की काय, अशी परिस्थिती आज दिसून येते. कारण जवळजवळ 78 माध्यमिक विद्यालय आहेत आणि 9 उच्च माध्यमिक विद्यालय आहेत. ही सगळी सरकारी आहेत आणि याच्यात जवळपास 500 जागा आज वॅकंट आहेत. म्हणजे 5000 जर आमचे शिक्षक सगळे बीएड झालेले जर कॅन्डिडेट असतील आणि 500 जागा जर रिक्त असतील, तुम्ही या 5000 लोकांना संधी देणार कधी? म्हणजे आता तर 500 जागा आहेत, म्हणजे आयुष्यभर यांनी फक्त काय तासिका तत्वावर शिकवायचं का? आणि एका तासाला 150 रुपये, म्हणजे ही तर अक्षरशः थट्टा चालवलेली आहे. बरोबर. आणि सरकारनं जर सरकारी शाळांचं जे काही महत्व आहे ते ओळखलं असेल, कारण सरकारी शाळा ह्या सर्वसामान्य घरातल्या मुलांसाठी असतात
आताचा जर आपण विचार केला गोव्याचा, तर सरकारी शाळा ह्या खरोखरच गरीब माणसाच्या घरातल्या मुलांसाठी आहेत का, असाच एक प्रश्न निर्माण होतो. कारण ज्याच्याकडे थोडेफार चांगले पैसे आहेत तो आपल्या मुलांना खाजगी शाळेत घालतो, कारण तिकडे व्यवस्थित शिक्षण दिलं जातं, व्यवस्थित लक्ष दिलं जातं. याचा अर्थ असा नाही की सरकारी शाळांमध्ये व्यवस्थित शिक्षण दिलं जातं, परंतु तिथे ज्या पद्धतीनं खाजगी शाळांमध्ये मुलांच्या विकासासाठी प्रयत्न केला जातो तिथे कुठेतरी कमतरता आपल्याला दिसून येते. बरोबर. आणि म्हणूनच या सगळ्या पालकांचा ओढा हा खाजगी शाळांकडे दिसतो. सरकारची जबाबदारी आहे की त्यांनी या सरकारी शाळांकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि मला वाटतं आपण केजरीवालांवर बोललो, ज्या पद्धतीने केजरीवाल किंवा आम आदमी पार्टीनं दिल्लीमध्ये सरकारी शाळांचं महत्त्व वाढवलं, त्या अपग्रेड केल्या, शिक्षकांना ट्रेनिंग दिली, शिक्षकांना अपग्रेड केले, आणि ज्या खाजगी शाळा होत्या तिथून लोक त्या मुलांना काढून सरकारी शाळांमध्ये घालू लागले, हे तिथलं वास्तव आहे. खाजगी शाळा वाईट आहेत असं अजिबात नाही, किंवा सरकारी शाळांमध्ये शिक्षण दिलं जात नाही व्यवस्थितरित्या असंही नाही, परंतु कुठेतरी हे जे जो स्तर वाढवायला हवा तो स्तर वाढवायचे प्रयत्न होत आहेत का, अशी कुठेतरी शंका निर्माण होते. आणि याकडे राज्यातल्या शिक्षण तज्ज्ञांनी असेल किंवा एकूणच शैक्षणिक विषयातल्या सगळ्या शिक्षण मंत्री, म्हणजे स्वतः मुख्यमंत्री तर शिक्षण मंत्री आहेत, सगळ्या मंत्र्यांनी कॅबिनेटने बसून निर्णय घ्यायला हवा. कुठल्या तरी योजना काढायच्या आणि लोकांना काही काळापुरते असे एकदम गाफील ठेवायचे, हे जरा बाजूला ठेवलं पाहिजे. आणि दूरगामी जो परिणाम करू शकतो आपल्या राज्यावर, पुढच्या पिढीवर, त्या शैक्षणिक क्षेत्राकडे जरा लक्ष देण्याची गरज आहे. हे तर मला वाटतं एक वास्तव समोर आलेलं आहे आपल्याकडे, की शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, तासिका तत्वावर सगळं चाललंय, खाजगी रोजंदारी पद्धतीवर शिक्षक शिकवत आहेत, परंतु कुठेतरी जे आपण इतर राज्यांमध्ये बघतो आणि त्या योजना इकडे जाहीर झाल्यानंतर पुन्हा जाग आल्यासारखे प्रकार घडतात, ते घडायच्या आधी सरकारनं आधीच काहीतरी ठोस उपाययोजना करायला हव्यात. ही वेळ आता आलेली आहे, आणखी वेळ दवडण्यात काही शहाणपणा नाही. नक्कीच. शिक्षकांचा प्रश्न आणि तो केव्हा सुटेल, कसा सुटेल, कोण सोडवेल, हे सगळं येत्या काळामध्ये आपल्याला कळेल. ते निवडणुकीच्या आधी होईल की निवडणुकीच्या नंतर होईल की निवडणुकीमध्ये त्याचं राजकारण होईल, हे सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. पण यासोबतच आणखीन एक धक्कादायक बातमी आज समोर आली, ती म्हणजे कोविड योद्धे म्हणून आपण ज्यांना म्हणतो, अशा काही कोविड योद्ध्यांनी पुढे येत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता काम केलं. असं एक साधारण 390 का जवळपास 450च्या आसपास ही संख्या आहे, ज्यांना कंत्राटी पद्धतीवरती सरकारनं नेमणूक केली होती. त्यापैकी फक्त 30 जण सोडले, तर जवळपास 360 जण असे आहेत की ज्यांना गेल्या 4 ते 5 महिन्याचा पगारच मिळालेला नाहीये. ही सुद्धा एक अत्यंत धक्कादायक आणि चिंता करायला लावणारी बातमी आहे, की एकीकडे आपण ईज ऑफ डुईंग आणि सरकार किती छान काम करत आहे, लसीकरण किती छान पार पडलं, हे पंतप्रधानांनी आपल्याला सांगितलं मागच्या शनिवारी बोलताना. पण ही जी एक महत्त्वाची फळी आहे, ही जे 360 किंवा 350 लोक आहेत, यांना गेल्या 4 महिन्यापासून पगार मिळाला नाही, याला नेमकं जबाबदार कोण, का नाही मिळू शकला त्यांना पगार? त्यांचा पगार काही फार मोठा आहे किंवा गलेगठ्ठे अशातला भाग नाही. 1700, 17,500 वगैरे असा काहीतरी पगार आहे. कंत्राटी पद्धतीवरती मल्टीटास्किंग स्टाफ भरण्यात आला होता आणि त्यांना पगार नाही देण्यात आलेला अजूनपर्यंत, आणि तो पगार त्यांना दिला जावा अशी मागणी केली जाते. पण तोपर्यंत आत्तापर्यंत या सगळ्या 350 गुणिले 4 जर का आपण केलं, म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये एक माणूस धरला आपण, तर त्या कुटुंबांची काय आर्थिक अवस्था झाली असेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो. तर ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी. एकीकडे या सगळ्या शिक्षकांच्या व्यथा, कोरोना योद्ध्यांच्या व्यथा, असं सगळं असताना एक दिलासादायक बातमी आहे, ती म्हणजे कॅसिनोविषयी, जुगार खेळणाऱ्यांबाबत. कारण आजपासून कॅसिनो पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. सचिन बरोबर. कारण आपण शेवटी सरकार असेल किंवा गोयकार लोक असतील, यांनी सगळ्यांनी शेवटी विचार करायला हवा, तो म्हणजे आपल्या खिशात किती पैसे येतात ह्याचा. सरकार चालवणं म्हणजे काही गंमत नाही, ती एक मोठी तारेवरची कसरत असते. आणि प्रमोद सावंत ही कसरत कशा प्रकारे करतात ते त्यांना माहीत असणार. आणि कुठेतरी सरकारकडे येणाऱ्या महसुलात प्रचंड मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे, सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे, आणि तो भरून कसा काढायचा हा प्रश्न सरकारसमोर गेल्या अनेक महिन्यापासून होता. आणि कोविडच्या या एकूणच लाटेमुळे पर्यटन उद्योग एकदम डबघाईस आला होता, अक्षरशः बंद झाल्यात जमा होता, आणि त्यामुळे कॅसिनोही बंद करावे लागले होते. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली, फॉरेनमधून येणारे पर्यटक सुद्धा जवळपास बंदच आहेत. आणि अशा स्थितीमध्ये ज्यावेळी दुसरी लाट आता संपुष्टात आली की काय, अशा प्रकारची एक वातावरण निर्मिती आपल्याला दिसून येते. कारण नवीन कोविड रुग्ण खूप कमी प्रमाणात सापडत आहेत, मृत्यू होण्याचं प्रमाणही अगदी नगण्य आहे. आणि त्यामुळे सरकारनं कुठेतरी कॅसिनो 50% क्षमतेनं सुरू करायचा निर्णय घेतलाय. कारण
आसपासच्या राज्यातून गोव्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. अगदी. आणि फक्त कॅसिनोच नाही, स्पा, मसाज पार्लर या गोष्टींना देखील थोडाफार दिलासा देण्यात आला आहे. 50% क्षमतेने या गोष्टी सुरू होणार आहेत. कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी चालू राहतात, कसंच काम चालतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण या सगळ्यावरती विरोधकांनी एक टोला लगावला, तो म्हणजे कोविड लसीकरण जे 100% करण्यात आलं पहिल्या लसीचं, ते कसिनो सुरू करण्यासाठी करण्यात आलं की काय, असा आरोप जो आहे तो देखील आपकडनं करण्यात आला होता. तर हे आरोप प्रत्यारोप सुरू राहतील. पण या सगळ्यामध्ये गोव्याचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा एक मूलभूत प्रश्न जो सातत्यानं बघायला मिळाला आणि ज्याच्यावरती राज्यातलं प्रमोद सावंत सरकार देखील प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळालं, तो म्हणजे खाणीचा. या खाण प्रश्नावरती जे आहेत अवलंबित, जे आहेत खाण अवलंबित, त्यांनी आज आझाद मैदानावरती एकवटले आणि त्यांनी जे आहे आझाद मैदानावरती एल्गार पुकारला. खाणी कधी सुरू होणार, खाण अवलंबितांचं काय होणार, हा प्रश्न सुटणार की नाही सुटणार निवडणुकीच्या आधी, ह्याच्यावरनं खूपच आपल्याला अशी द्विधा मनस्थिती बघायला मिळते एकंदरीतच. सचिन, काय खोकला लागले तुला? बरोबर, कारण पुती गावकर जे आहे खाण अवलंबितांचे नेते, ते या ठिकाणी आता आझाद मैदानावर आपली बाजू मांडतायत. आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे सरकार प्रयत्न करत आहे, परंतु शेवटी हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयामध्ये हा प्रश्न सुरू आहे. आणि कुठेतरी खाण महामंडळ असेल किंवा काहीतरी कारणं सांगून सरकार तारीख पे तारीख देतोय आणि खाणी सुरू व्हायला विलंब होतोय. जसं आपण बघितलं की सरकारच्या महसुलात घट होते, ती त्याला कारणही खाणबंदी हे मोठं आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळात खाणी सुरू होणं हे सरकारसाठी अत्यंत गरजेचं आहे. सरकार कोणाचंही येऊ दे, परंतु खाणी सुरू होणं हे या राज्यासाठी महत्त्वाचं आहे, या राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठीच हे खाण अवलंबित पुन्हा एकदा आझाद मैदानात एकवटले. अगदी. आणि हा खाण अवलंबितांचा प्रश्न केव्हा मार्गी लागतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळतील, याचे पडसाद उमटताना बघायला मिळतील. आणि यासोबतच दिवसाच्या शेवटी संध्याकाळी आपल्याला बघायला मिळेल ती म्हणजे IPLची मॅच. बरोबर. तर ती कालपासून दुसरं सत्र जे आहे IPLचं ते सुरू झालं. या दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्या मॅचमध्ये रोहित शर्मा खेळताना दिसला नाही. पोलार्डने कॅप्टन्सी केली मुंबई इंडियन्सची. सुरुवात मस्त झाली होती, 4 विकेट्स लगेच घेतल्या, पण नंतर काय झालं गणपतीलाच माहीत. कारण विसर्जनाच्या घाईमध्ये होती की काय मुंबई इंडियन्सची टीम, असं म्हणायला हरकत नाही. लगेच घरी परतले आणि 20 धावांनी चेन्नईने हा सामना जिंकला. आणि आज दुसरा सामना होणार आहे आणि या सामन्यामध्ये RCB वर्सेस कोलकाता भिडणार आहे. एकंदरीत कसं वाटतंय, दुसरं सीझन सुरू झालेलं आहे, विराट कोहलीची कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे सगळी कॅप्टन्सीवर ना. रोहित काल खेळला नाही आहे आणि आता तर अनिल कुंबळेचं नाव सुद्धा कोच आणि या सगळ्याच्या दृष्टीनं चर्चेमध्ये येताना बघायला मिळतंय. कारण रवी शास्त्रींचा कार्यकाळ संपतोय प्रशिक्षक पदाचा. BCCIमध्ये खूप जबरदस्त घडामोडी घडताना बघायला मिळतात सचिन. बरोबर. मध्यंतरी नाव राहुल द्रविड यांचंही होतं प्रशिक्षक पदासाठी BCCIच्या, आणि त्या दृष्टीनं बातम्याही येत होत्या. परंतु आता अचानक अनिल कुंबलेंचं नाव परत पुढे आलेलं आहे. IPLचा आपण विचार केला तर IPLमध्ये हे IPLचं दुसरं सत्र आहे आणि सुरुवात चांगली झालेली आहे. कारण चेन्नईनं मॅच जिंकली, जी त्यांना अशक्य वाटत होती जिंकणं, पण ऑलराऊंड परफॉर्मन्समुळे त्यांनी शेवटी तो सामना जिंकला. आणि आजची मॅच सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. मराठमोळा ऋतुराज गायकवाड मस्तच चमकला काल. हो, कारण त्याने एक बाजू लावून धरली. कारण एका बाजूला तुमच्या विकेट्स जात असताना तुम्ही एक बाजू लावून धरणं आवश्यक असतं, तो शहाणपणा त्याने दाखवला. नंतर त्याने जे स्टेटमेंट दिलं तेही महत्त्वाचं आहे की धोनीसारखा माणूस तुमच्या पाठीशी असेल तर तुम्हाला काही घाबरण्याची गरज नसते, आणि त्याने ते दाखवून दिलं. आणि धोनी जो आपण एवढी वर्ष बघतो आहोत, धोनीचा इरा संपला असं अनेक लोक म्हणत होते, परंतु त्याने ते कालच्या मॅचमध्ये दाखवून दिलं. 150पेक्षा थोड्याशा जास्त रन होत्या आणि त्यात डिफेंड करताना कशा प्रकारे नेतृत्व गुणांची चुणूक दाखवायला हवी ती धोनीने दाखवलेली आहे आणि मुंबईला पराभूत केलेलं आहे. अगदी मस्त मॅच झाली कालची. आणि आजची मॅच सुद्धा मस्त रंगतदार होईल अशी अपेक्षा करूया. कारण RCBला फार वेळ आता विराटला कॅप्टन म्हणून बघता येणार नाही. कारण IPL झाल्यानंतर विराट कोहली जसं टीम इंडियाचं कर्णधारपद सोडणार आहे तसंच RCBचं देखील सोडणार आहे. त्यामुळे आता ह्या IPLचे जेवढे सामने बाकी राहिले आहेत त्या सामन्यांमध्ये विराट कोहलीचा परफॉर्मन्स ॲज अ कॅप्टन म्हणून कसा असतो ह्याकडे सुद्धा कोहलीच्या चाहत्यांची नजर असणार आहे. आणि एकूणच हे IPL जे आहे ते T20 वर्ल्ड कपच्या अगोदर भारतीय खेळाडू जे आहेत, तरुण खेळाडू जे आहेत, ते कशी कामगिरी करतात या दृष्टीनं सिलेक्टर्सही त्यांच्यावरती निश्चितपणे नजर असेल. तर या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी, अशाच घडामोडी दररोज घेऊन आम्ही तुमच्यासमोर येत राहू. तुर्तास इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.